चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदभरती प्रक्रियेत मोठ्या घोळाचा आरोप परीक्षार्थ्यांनी केला असून आरक्षण संपवून भरती प्रक्रिया पूर्णतः खुल्या प्रवर्गात घेण्यात असल्याचा दावा करण्यात आला आहे। या प्रकरणाविरोधात आरक्षण बचाव कृती समितीने आंदोलन सुरू केले आहे। 358 पदांच्या भरती प्रक्रियेत आरक्षणाचे उल्लंघन करण्याचा आरोप करत आरक्षण बचाव कृती समितीने 16 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे। आज या समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले। तत्पूर्वी उपोषण मंडपाला माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली। उपोषणकर्त्यांनी संवाद साधला आणि तत्पूर्वी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। त्यांनी या घटनेला दुर्दैवी म्हणत प्रशासनावर टीका केली। नोकरीचा अधिकार सर्वांना आहे आणि आरक्षणानुसार तो सर्व प्रवर्गांना मिळाला हवा। मात्र चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने आरक्षण संपवून भरती प्रक्रिया राबवल्याचे दिसत आहे। जर उपोषणकर्त्यांच्या जीवितास काही धोका पोहोचला तर त्यासाठी प्रशासन आणि सहकार विभाग जबाबदार असेल। भरती प्रक्रियेत आरक्षणाचा मुद्दा गंभीर असून आंदोलकर्त्यांच्या मागण्यावर प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाचा महानगराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राहुल पावरेजी व त्यांच्या टीमनी पूर्ण पाठिंबा दिला आहे आणि जी माहिती माझ्यापर्यंत पोहोचवली आहे, मोठ्या पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांचं शोषण होत आहे। आरक्षण हटवण्याचा संपवण्याचा प्रयत्न या बँकेच्या माध्यमातून होते आहे। अनुसूचित जाती जमाती ओबीसी एनटी व विशेष करून महिलांवर समांतर 30% आरक्षण मुलींचं आहे, पण इथं त्या पद्धतीने कोणतेही आरक्षण नाही। SC STचं आरक्षण नाकारण्यात आलं। हा या देशामध्ये हे पहिल्यांदा घडत आहे देशामध्ये आणि जर असं घडलं तर निश्चितपणे ही या देशासाठी चिंतेची बाब आहे। मोठ्या प्रमाणावर परीक्षा केंद्रावर गडबडी झाल्या अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे आणि आज मोर्चा निघाला आहे, आमरण उपोषण सुरू आहे आणि यामध्ये जर उपोषणकर्त्याचं काही कमी जास्त झालं तर ही सारी जबाबदारी ही प्रशासनाची आणि सहकार विभागाची राहणार।